नमस्कार. आजच्या ह्या विश्लेषणात आपण एका भन्नाट विषयावर बोलणार आहोत. आपण आजूबाजूला पाहिलं तर अनेक इमारती, रस्ते, वेगवेगळ्या वस्तू दिसतात. पण ह्या सगळ्यांच्या मुळाशी नक्की काय आहे? या सगळ्या गोष्टी एका विशिष्ट आकारातच का बांधल्या जातात? आज आपण अशा एका विषयावर गप्पा मारणार आहोत जो फक्त गणिताच्या पुस्तकापुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या ह्या भौतिक जगाचा खरा पाया आहे. चला तर मग आपल्या ह्या जगाचे आकार उलगडून पाहूया. कधी नवीन घर बांधताना त्याचा नकाशा पाहिलाय का? किंवा आपल्या महाराष्ट्रातील एखाद्या गजबजलेल्या क्रिकेटच्या मैदानाची ती अवाढ्य गोलाकार रचना कधी नोटीस केलीये? वानखेडे स्टेडियम असो किंवा आपल्या गल्लीतलं मैदान, हे सगळं इतक्या अचूकपणे कसं डिझाईन केलं जातं? हे आकार काही आपोआप तयार होत नाहीत. यामागे एक अत्यंत अचूक आणि परिपूर्ण शास्त्र दडलेलं आहे. आणि ते शास्त्र दुसरं तिसरं काही नसून भूमिती म्हणजे जॉमेट्री आहे. भाग 1. भूमितीची ओळख. भूमिती म्हणजे नक्की काय? तर आकार, रेषा, कोन आणि पृष्ठभाग यांचा गणितातील अभ्यास. पण थांबा, हे केवळ गणितातील अमूर्त किंवा कंटाळवाणे आकडे नाहीत बरं का? तर हा आपल्या भौतिक वास्तवाचा खरा ब्लूप्रिंट आहे. जेव्हा एखादा इंजिनियर पूल बांधतो किंवा एखादा कारागीर फर्निचर बनवतो, तेव्हा ते याच भूमितीचा वापर करत असतात. सोप्या शब्दात सांगायचं तर रिकामी जागा आणि आकार यांच्यातील संबंध समजून घेण्याची ही एक अफलातून कला आहे. आणि हे खूप भारी आहे की या एवढ्या मोठ्या जगाची सुरुवात किती छोट्या घटकांपासून होते. भूमितीच्या अगदी मूलभूत घटकांमध्ये सुरुवातीला येतो एक सूक्ष्म बिंदू. जेव्हा असे अनेक बिंदू एकत्र येतात तेव्हा एक रेषा तयार होते. दोन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा कोन बनतो. आणि जेव्हा ह्या रेषा एकमेकांना जोडून एखादा बंदिस्त आकार तयार करतात तेव्हा आपल्याला त्रिकोण किंवा वर्तुळ यांसारखे आकार मिळतात. विचार करा, या अगदी साध्या वाटणाऱ्या घटकांमधूनच आपल्या आजूबाजूचे हे अवाढव्य जग तयार झाले आहे. सर्वात रंजक गोष्ट ही आहे की आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर्स या आकारांचा वापर करण्यासाठी काही सिक्रेट कोड्स म्हणजेच गणितीय सूत्रांचा वापर करतात. जसं की एखाद्या त्रिकोणाची जागा म्हणजेच क्षेत्रफळ काढायचे असेल तर 1/2 गुणिले आधार गुणिले उंची हे सूत्र वापरलं जातं. एखाद्या वर्तुळाकार जागेचे मोजमाप करण्यासाठी πr² वापरतात. आणि सर्वात आश्चर्यकारक नियम म्हणजे जगातील कोणताही त्रिकोण घेतलात ना तरी त्याच्या तिन्ही कोणांची बेरीज नेहमी बरोबर 180 अंशच असते. ही सूत्रे म्हणजे अगदी अचूक जागा निर्माण करण्याची जादूची किल्लीच आहे. भाग 2. आपल्या आजूबाजूचे आकार. घराचा नकाशा कधी बारकाईने पाहिलाय? त्यात आयत, चौरस आणि काही ठिकाणी त्रिकोणांचे एक अतिशय सुंदर नेटवर्क असते. बेडरूम शक्यतो आयताकृती असते जेणेकरून तिथे बेड आणि कपाट व्यवस्थित ठेवता येईल. स्वयंपाकघराचा ओटा एका विशिष्ट कोनात असतो. घराची प्रत्येक भिंत आणि खोली भूमितीच्या नियमांचे पालन करूनच उभारलेली असते, ज्यामुळे आपल्याला राहण्यासाठी जास्तीत जास्त आणि एकदम आरामदायी जागा मिळते. आता या उदाहरणाकडे वळूया. आपल्या सर्वांच्या आवडीचा विषय क्रिकेटचं मैदान. जेव्हा आपण मॅच पाहतो तेव्हा स्टेडियममधला तो उत्साह, ती ऊर्जा आपण अनुभवतो. पण असा विचार कधी मनात येतो का की हे संपूर्ण मैदान एक अत्यंत अचूकपणे मोजमाप केलेलं अवाढव्य वर्तुळ असते? अगदी बाउंड्री लाईनपासून ते मध्यभागी असलेल्या 22 यार्डांच्या आयताकृती पिचपर्यंत सर्व काही भूमितीच्या मदतीने आखले जाते. क्षेत्ररक्षण लावताना आपण 30 यार्ड सर्कल हा शब्द नेहमी ऐकतो. ते सुद्धा याच भूमितीचे एक उत्तम उदाहरण आहे. चला आता शाळेच्या वर्गाकडे जाऊया आणि पाहूया की तिथे भूमिती कशी काम करते. कधी असा प्रश्न पडतो का की बहुतांश वर्ग हे आयताकृतीच का असतात? ते गोलाकार किंवा त्रिकोणी का नसतात? यामागचं कारण अतिशय व्यावहारिक आहे. आयताकृती आकारामुळे विद्यार्थ्यांचे बाक एका रांगेत व्यवस्थित लावता येतात आणि सर्वांचं लक्ष समोरच्या ब्लॅकबोर्डवर केंद्रित होऊ शकते. शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी जागेचा जास्तीत जास्त चांगला उपयोग या आयताकृती रचनेमुळेच शक्य होतो. आणि हे उदाहरण तर सर्वांच्याच जिव्हाळ्याचे आहे, पिझ्झा. हा पदार्थ स्वतःच भूमितीची एक गमतीशीर संकल्पना आहे. नीट विचार केल्यास लक्षात येईल, पिझ्झा बनवताना तो वर्तुळाकार बनवला जातो, तो ज्या बॉक्समध्ये येतो तो चौरस असतो आणि वाटून खाताना त्याचे तुकडे मात्र अचूक त्रिकोणी असतात. एकाच उदाहरणात भूमितीचे 3 महत्त्वाचे आकार एकत्र येतात. मित्रांमध्ये तो वाटून खाताना बरोबर समान भाग करण्यासाठी आपण नकळतपणे भूमितीचाच वापर करत असतो. भाग 3. खऱ्या जगातील उपयोग. आता भूमितीचे खऱ्या जगातील मॅक्रो म्हणजेच मोठ्या स्तरावरील उपयोग पाहूया. आर्किटेक्चरचा विचार करा.
मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकसारखा अवाढ्य पूल असो किंवा गगनचुंबी इमारती, त्यांची ताकद त्रिकोण आणि कमानींच्या भौमितिक रचनेवर अवलंबून असते. इंजिनिअरिंगमध्ये मशीनचे अगदी सूक्ष्म भाग बनवण्यासाठी याची गरज असते. नकाशे वापरताना किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सीमा ठरवताना याच भूमितीचा वापर होतो. अगदी आजच्या आधुनिक रोबोटिक्समध्ये रोबोटचा हात किती अंश कोनात फिरेल हे ठरवण्यासाठी आणि सुंदर वारली पेंटिंगसारख्या पारंपरिक करांमधील पॅटर्न्समध्येही भूमितीच पाहायला मिळते. भाग 4. एक प्रॅक्टिकल कोडे. समजा आपल्याकडे एक त्रिकोण आहे. या त्रिकोणाचा तळ किंवा आधार 10 सेंटीमीटर आहे आणि त्याची उंची 6 सेंटीमीटर आहे. तर आता या त्रिकोणाने एकूण किती जागा व्यापली आहे, म्हणजेच त्याचं क्षेत्रफळ किती असेल, यावर काही सेकंद विचार करूया. जागा मोजण्याची हीच ती प्रत्यक्ष प्रक्रिया आहे जी व्यावसायिक लोक दररोज वापरतात. चला, आपण हे एकत्र सोडवूया. टप्प्याटप्प्याने हे कसे करायचे ते पाहू. पायरी 1. सर्वात आधी आपण योग्य सूत्र ओळखायचे. मघाशी पाहिल्याप्रमाणे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले आधार गुणिले उंची. पायरी 2. आता यात आपले मोजमाप टाकूया. म्हणजेच 1/2 गुणिले 10 गुणिले 6. पायरी 3. 10 गुणिले 6 होतात 60 आणि 60च्या निमपट म्हणजेच अर्धे होतात 30. म्हणजेच अंतिम उत्तर आहे 30 चौरस सेंटीमीटर. एका साध्या सूत्राने हे कोडे किती सहज सुटते ना. पण थांबा, इथे अजून एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. समजा या त्रिकोणाची उंची तशीच ठेवली, पण त्याचा आधार 10च्या ऐवजी दुप्पट म्हणजेच 20 सेंटीमीटर केला, तर एकूण क्षेत्रफळावर काय परिणाम होईल? तेही दुप्पट होईल का, की काही वेगळं उत्तर येईल? हा प्रश्न स्वतः सोडवण्यासाठी आणि विचार करण्यासाठी आहे. यावरून आकार वाढवण्याचं तंत्र समजून घेता येईल. भाग 5. जगाचा आकार. निष्कर्ष. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवण्यासारखे आहे. भूमिती म्हणजे फक्त आकृत्या नाहीत, तर तो आपल्या जगाचा आकार आहे. आजच्या विश्लेषणावरून हे स्पष्ट होतं की जेव्हा आपण भूमिती समजून घेतो तेव्हा आपण केवळ गणित शिकत नसतो, तर आपण आपल्या आजूबाजूच्या जगाला एका नवीन आणि स्पष्ट दृष्टिकोनातून पाहायला शिकतो. पुढच्या वेळी जेव्हा एखादी इमारत, मैदान किंवा अगदी पिझ्झा डोळ्यासमोर येईल, तेव्हा त्यात लपलेली ही सुंदर भूमिती नक्कीच जाणवेल. आपल्या विश्वाची रचना खरोखरच केवळ गणिताच्या सूत्रांवर अवलंबून आहे का, याचा नक्की विचार करा. आशा आहे की आजच्या या सत्रातून भूमितीकडे पाहण्याचा एक नवीन आणि रंजक दृष्टिकोन मिळाला असेल. असेच माहितीपूर्ण आणि सोप्या भाषेतील विषय समजून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला.